देवळा तालुक्यातील हॉटेल वेलकम येथे अवैध वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 महिलांची सुटका व मालक व मॅनेजर या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळापासून लगत असलेल्या हॉटेल वेलकम येथे अवैध वेश्या व्यवसाय चालू असल्याचा संशय पोलिसांना होता व त्यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांनी सापळा रचत त्या ठिकाणी जाऊन 2 महिलांना ताब्यात घेऊन हॉटेल मालक सुनील आहेर उर्फ गोटूबाबा व मॅनेजर दीपक सुखदेव ठाकरे राहणार दोघेही देवळा हे दोघं आपल्या स्वतःचा आर्थिक फायदा होण्यासाठी या महिलांना हॉटेलमध्ये डांबून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने हा व्यवसाय करून घेत होते. पोलिसांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक नाशिक जिल्हा देशपांडे साहेब यांच्या व आदित्य मिलखेलकर पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी किरण कुमार सूर्यवंशी साहेब यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, दामोदर काळे, विनय देवरे, इंद्रजित बेर्डे, नितीन बारहाते, श्रावण शिंदे, संदीप चौधरी, महिला पोलीस कर्मचारी माधुरी पवार, स्वाती चव्हाण या सर्वांनी सापळा रचत पंढरच्या मदतीने रात्री 10:35 छापा टाकत मॅनेजर दीपक ठाकरे यांना ताब्यात घेतले व वरील मजल्यावरती ठेवलेल्या महिला तसेच वेश्या व्यवसायासाठी लागणारे साहित्य, साधने व रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन मिळून आले. डांबून ठेवलेल्या महिलांना विचारपूस करताना त्यांनी असे सांगितले की हॉटेल मालक सुनील आहेर व मॅनेजर दीपक ठाकरे यांनी पैशासाठी आम्हाला हा व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले आहे. दोन्ही महिलांची त्या ठिकाणाहून सुटका केली असून मालक व मॅनेजर यांच्या विरुद्ध मानवी व्यापार प्रतिबंधक कलम 3456, भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 143(1), 143(2), 143(3) प्रमाणे अन्वय गुन्हा दाखल केला असून मॅनेजर ठाकरे याला अटक करण्यात आलेली आहे. दीपक ठाकरे याला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहते हे करत आहेत. सदर महिला या बांगलादेशी असल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाला अजून वेगळे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर, दहिवड.